इंग्लिश भाषेचं फक्त 25% नॉलेज आहे तुम्हाला. राहिलेलं 75% 75% तुम्हाला नॉलेजच नाही आहे, तर तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश कसं बोलणार? हे मी का सांगतो आहे, माझ्याकडे आलेल्या इन्क्वायरीजमध्ये मी त्यांना बेसिक सेंटेन्स विचारतो. ओके, चला आपण एक डेमो दाखवूया. मी तुम्हाला ना एक सेंटेन्स सांगतो मराठीमध्ये, तुम्हाला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे. काय करा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, इंग्लिशमध्ये तुमच्या मोबाईलमध्येच टाईप करा 3 सेंटेन्स आणि आपण चेक करूया नंतर. ओके, 3 सेंटेन्स कोणते आहेत बघा. तर फर्स्ट सेंटेन्स बेसिक आहे, ती पुस्तकं आहेत. सेकंड, त्याचा भांडूपमध्ये एक फ्लॅट आहे. अँड थर्ड, काल तू कुठे होतास. ओके, त्यातला तिसरा आहे तो क्वेश्चन होता, काल तू कुठे होतास. तर व्हिडिओ पॉज करा, तर मोबाईलमध्येच तुमच्या सेंटेन्स टाईप केले असतील तर पुन्हा रिझ्यूम करा, म्हणजेच पुन्हा तो व्हिडिओ स्टार्ट करा आणि चेक करा सेंटेन्सेस राईट आहेत का. तर फर्स्ट सेंटेन्स काय होतं, ती पुस्तकं आहेत, म्हणजेच दोज आर बुक्स. सेकंड, त्याचा भांडूपमध्ये एक फ्लॅट आहे, ही हॅज अ फ्लॅट इन भांडूप. आणि तिसरं, काल तू कुठे होतास, वेअर वर यू यस्टरडे. सो सांगायचं आहे की हे बेसिक सेंटेन्स आहेत, हे तर ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिग्री झाल्यानंतर आलेच पाहिजेत. ज्यांना हे येत नाही त्यांनी समजायचं आपलं बेसिक इंग्लिशसुद्धा व्यवस्थित नाही आहे. आता रिमेनिंग 75%मध्ये त्यातलेसुद्धा बेसिकच सेंटेन्स विचारतो आहे. तर त्यातले 3 सेंटेन्स आहे का. काल तुला मम्मी पॅरेंट्स ॲक्च्युली आहे ना, आपल्याला मम्मी पप्पा आपल्याला लहानपणापासून विचारत आले, काल तुला शाळेत काय शिकवलं. सो हे सेंटेन्स फर्स्ट आहे तुमच्यासाठी, काल तुला शाळेत काय शिकवलं. दुसरं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेत होते. तिसरं, त्याची उद्या मीटिंग असेल. ओके, सो आता हे जे 3 सेंटेन्स आहेत हे सुद्धा टाईप करा तुमच्या मोबाईलमध्ये, नंतर पुन्हा पॉज करून चेक करा आन्सर्स काय आहेत. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, काल तुला शाळेत काय शिकवलं, व्हॉट वर यू टॉट येस्टरडे. सेकंड, त्याची मीटिंग असेल, हे तिसरं वाक्य होतं वाटतं, ही विल हॅव मीटिंग टुमॉरो. ओके, आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेत होते. हे वाक्य लाईक ही वॉज बिंग टेकन टू हॉस्पिटल. ही वॉज बिंग टेकन टू हॉस्पिटल. आता मला काय सांगायचं आहे, गेस करा, जर तुम्हाला हे बेसिक सेंटेन्स आहेत, तुम्हाला हे बोलताच येत नाही, तर तुम्ही कसं कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलणार. माझ्याकडे असेही स्टुडंट येतात कॉन्फिडेंटली, काय सांगतात, सर मला सर्व इंग्लिश येतं. अरे, ही इज माय डॅडच्या इथे तू दे आर माय डॅड बोलतो आहे. डॅडला जर अर्थ कळाला तर डॅड कानाखाली खेचतील, ही कंडिशन आहे, तरीसुद्धा तुमचा तो ॲटिट्यूड काय जात नाही. सो मला सांगायचं आहे की बेसिक इंग्लिश, लेट अलोन अबाउट फ्लुएन्सी गाईज, फ्लुएन्सी तर सोडा, ॲटलिस्ट नॉलेज तर घ्या. आणि हे नॉलेज फक्त मी तुम्हाला आहे ना 20 डेजच्या फर्स्ट कोर्समध्ये मी देतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण भाषेचं नॉलेज फक्त 20 दिवसात येईल. ज्यांना खरंच शिकायचं आहे त्यांनी आजच मला माझ्या नंबरवर कॉल करा. माझे 2 डेमो लेक्चर्स आहेत यूट्यूबवर, ते चेक करा. मेथड्स आवडल्या तरच माझ्याकडे ॲडमिशन घ्या. बाय गाईज.